बुलेटिन लोकमत सकाळी 9च्या बातमीपत्राची सुरुवात महत्त्वाच्या बातमीनं कोरोना संदर्भातली बातमी आहे। कारण जगभरात कोरोनाचा सावट असताना आता देशात काही निर्बंधांसह होळी साजरी होताना दिसते। मात्र काही ठिकाणी कोरोनाच्या नियमांचं पालन होत नसल्याचं दिसून येतंय। असंच काहीसे चित्र उत्तर प्रदेशातल्या वृंदावन येथे बाके बिहारी मंदिरामध्ये पाहायला मिळालं। या मंदिरामध्ये भक्तांनी इतकी गर्दी केली की लोकांना चक्क उभं राहायला सुद्धा जागा नव्हती। या परिस्थितीमुळे कोरोनाचं संकट आणखी भयानक होऊ शकतं यात काही शंका नाही। हे जाऊयात प्रशांत लीला रामदास आमचे प्रतिनिधी आहेत आपल्या सोबत। प्रशांत, कोरोनाचा धोका वाढतोय आणि दुसरीकडे मथुरेमध्ये वृंदावन या ठिकाणी जी काही गर्दी उसळली आहे त्यामध्ये कोरोना नाहीच असं दिसतंय आणि सगळे नियम पायदळीत उडवले जात आहेत। काय तिकडचे चित्र? बरोबर आहे। खास करून जर बघितलं आपण मथुरेमध्ये नेहमीच उत्साहात होळी साजरी केली जाते, पण या कोरोनाच्या काळात सामाजिक अंतर, मास्क आणि ज्या पद्धतीने नियम आहे 3 नियम आणि 6 फुटाचं अंतर अशा 3 नियमांचा आधार घेत होळी साजरी करावी असं उत्तर प्रदेश सरकारने म्हटलं होतं। पण उत्तर प्रदेश सरकारच्या सर्व नियमांची पायमल्ली आजच्या या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळते। ज्या पद्धतीने वृंदावनमधील बाके बिहारी मंदिरामध्ये रंगांची उधळण करण्याकरिता आणि होळीच्या निमित्ताने बाके बिहारी मंदिरामध्ये कृष्ण लल्लाला ज्या पद्धतीने होळीचे रंग रंगण्याकरिता मोठ्या संख्येनं तिथले भाविक एकत्र आलेले आहे। आपल्याला माहित असेल मथुरेमध्ये साधारणतः 7 ते 8 दिवस होळी साजरी केली जाते आणि आगामी 3 दिवस देखील पुन्हा होळी असणार आहे। पण आजची ही होळी अतिशय महत्त्वाची असते आणि अशा या परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीने सर्व नियमांची पायमल्ली करण्यात आली त्यामुळे पुन्हा कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता आहे। जर बघितलं आपण तर देशामध्ये अनेक राज्यांमध्ये कोरोनाचे आता विकराळ रूप घेत आहे। अनेक राज्य, महाराष्ट्रासारखं असो राज्य किंवा मग पंजाब सारखं राज्य असो किंवा कर्नाटक सारखं राज्य असो, यामध्ये तर विकराळ रूप पाहायला मिळत आहे। दररोज साधारणतः 64,000पेक्षा जास्त रुग्ण पाहायला मिळत आहे। अशा वेळी उत्तर प्रदेशमध्ये देखील अनेक शहरांमध्ये आणि अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे नियम पाळण्याच्या मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या। या सगळ्या सूचनांची पायमल्ली होताना आपल्याला आता पाहायला मिळत आहे। बिलकुल, आणि मथुरेतली ही दृश्य खरंच भयानक आहेत। कारण कोरोनाचं संकट वाढत असताना इतकी मोठी प्रचंड गर्दी, तिथे गर्दीत उभं राहायला सुद्धा जागा नाही। अशा परिस्थितीमध्ये होळीचा सण मान्य, मात्र नियम पाळून होळी साजरी करा असं आवाहन केलेलं असताना सुद्धा सगळे नियम पायदळीत उडवल्याचं दिसतंय आणि कुठेही कसलेही नियम नाहीत। शेवटी या गर्दीला आवरण्याचं काम करावं लागतंय तिथल्या आयोजकांना। मात्र दरवर्षीप्रमाणे जशी गर्दी तशी आजही दिसते आणि कोरोना संदर्भातले कुठलेही नियम पाळताना इथले लोक दिसत नाहीत। मथुरेतील वृंदावन इथे होळी आणि धुलीवंदनाच्या दिवशी जो काही सण साजरा केला जातो त्याला इतकी मोठी प्रचंड गर्दी, मात्र हे अतिशय भयानक दृश्य कोरोनाच्या पार्श्वभूमीवर। त्यामुळे कोरोनाचा धोका आणखी वाढण्याची भीती वृंदावनामध्ये। होळीचा उत्साह, मात्र कोरोना संदर्भातले नियम पूर्णपणे पायदळीत उडवले गेले। तर होळीचा सण सर्वत्र साजरा केला जातोय। यामध्ये अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा हे आदिवासी बांधवांसोबत होळी साजरी करण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील मेळघाटामध्ये गेले। खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मेळघाटात आदिवासींसोबत होळी खेळण्याची आपली गेल्या 11 वर्षांपासूनची परंपरा जोपासली। शनिवारी राणा दाम्पत्यांनी आदिवासी मुलांसोबत क्रिकेट खेळून मनसोक्त आनंद लुटला, तर नवनीत राणा यांनी आदिवासी नृत्यावर ताल धरला होता। मोठी बातमी राज्यातून, कारण राज्यामध्ये कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढताना दिसतोय। राज्यातील प्रमुख शहरं हॉटस्पॉट बनतायत। मुंबईमध्ये पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागलेली आहे आणि तिथे 24 तासात नवीन रुग्णांचा आकडा 7,000च्या जवळ जाऊन पोहोचलाय। दिवसभरात 6,923 नवे रुग्ण कालच्या दिवसात आढळलेत मुंबईमध्ये आणि 8 जणांचा मृत्यू देखील झालाय। संपूर्ण राज्यासोबतच मुंबईमध्ये सुद्धा कोरोनाचा धोका प्रचंड वाढलेला आहे। दिवसभरात 7,000 साधारण रुग्ण वाढलेले आहेत आणि मुंबईमध्ये कोरोनाचा कहर हा दिवसेंदिवस वाढतानाच दिसतोय। रुग्णसंख्या कुठेही कमी नाही, उलट ती वाढतानाच दिसतेय। थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी आहेत आपल्या सोबत।
तर विवेक, आता तुम्ही नेमके कुठे आहात मुंबईच्या भागामध्ये आणि कोणकोणते मुंबईतले हॉटस्पॉट आहेत, कुठे रुग्णसंख्या जास्त आहे? कारण एका दिवसातली 7,000 ही रुग्णसंख्या ही खूप उच्चांकी आहे. श्वेता, त्याआधी एक वेगळं चित्र दाखवतो. खरं तर धुलीवंदन त्यावेळेस गर्दी करू नये, फिजिकल डिस्टन्सिंगचं पालन करावं अशी अपेक्षा आहे, असे नियम आहेत. असं असताना माहीमच्या कोळीवाड्यात मात्र वेगळं चित्र दिसतंय. इथं म्युझिक सिस्टम ऑन करून कोरोनाचे सगळे नियम हे धाब्यावर बसून गर्दी दिसतीये. मोठ्या प्रमाणात इथं सेलिब्रेशन केलं जात आहे. आम्ही जेव्हा इथं सगळं दाखवायला तेव्हा स्थानिकांनी विरोध देखील केला. त्यांचं म्हणणं आहे की अशा जर बातम्या दाखवल्या तर इथल्या लोकांची बदनामी होते. बदनामी होत नाही, कारण या लोकांच्या आरोग्याचा प्रश्न आहे आणि म्हणून पोटतिडकीने आपण सगळ्या लोकांना सांगतोय की फिजिकल डिस्टन्सिंग त्याचं पालन केलं गेलं पाहिजे. मात्र या सगळ्या नियमांना धाब्यावर बसवलं जात आहे. पोलिसांच्या व्हॅन देखील इथं बाजूला आहेत, पण इथं कुठलाही संघर्ष होऊ नये म्हणून पोलीस देखील आता ह्या सगळ्या लोकांवर कारवाईची भूमिका घेत नाहीत. काही स्थानिकांनी आम्हाला इथं सांगितलं, अडवण्याचा प्रयत्न केला की हे सगळे प्रकार दाखवू नका, आम्ही सगळ्या नियमांचं पालन करतो असं यांचं म्हणणं आहे. मात्र तसं काही होताना दिसत नाहीये. रंग लावणं म्हणजे एकमेकांना स्पर्श करणं आलं, त्यातून संपर्क वाढणं आलं आणि निश्चितपणे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची एक भीती या सगळ्यात असू शकते. मात्र या सगळ्या गोष्टींचं नियम, या सगळ्या गोष्टी धाब्यावर बसवून आज इथं सेलिब्रेट केलं जातं. फक्त हाच भाग नाही आहे, तर इतर अनेक भागामध्ये सुद्धा आसपास असं सेलिब्रेशन केलं जातं आहे असं आहे. हे स्थानिक आहेत. दादा, काय म्हणणं तुमचं या सगळ्याबद्दल? काय म्हणायचं माहिती का? बरोबर, ऐका मला मीडियावर नाही जायचं आहे, माझं मत तुम्हाला आहे आणि आपण लाईव्ह होता. ऐका ना, हो, आम्ही माणुसकीच्या दृष्टीने तुम्हाला सांगतो का आम्ही सगळं नियमाचं पालन करून करतोय. पण तुम्ही नुसतं रात्रभर जर आमच्याच बिल्डिंगचं दाखवत असेल, रात्रभर पोरं नाचत नाहीये आणि नियमानुसार आता जर परमिशन मिळालेली आहे आणि कोणी परमिशन दिली तुम्हाला? हा, कोणी दिली परमिशन? आता 8च्या नंतर सुटलं ना, लॉकडाऊन सुटलं ना. बरोबर आहे. ऐका ना तुम्ही कॅमेरा बंद करा. आम्ही तुम्हाला प्रेमात सांगतोय. हो, कॅमेरा बंद करा. मी काय म्हणतो तुम्हाला, ऐका ना. पण या सगळ्या लोकांचं म्हणणं आहे की कॅमेरा बंद केला पाहिजे. इथं नियमांचं पालन होत नाहीये, फिजिकल डिस्टन्सिंगचं पालन होत नाही. आपण त्यांच्या आरोग्याच्या चिंतेने सांगतोय. त्यांच्याशी संघर्ष करणं, भांडण करणं, वाद करणं हा आपला उद्देश नाही. पण अशा पद्धतीनं इथं लोक नियम पाळत नाही आणि म्हणतात की कॅमेरा बंद करा, ह्या गोष्टी दाखवू नका. पण हा प्रकार मुंबईत घडतोय आणि हा पण आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो. बिलकुल. आणि विवेक, जरी रात्रीची संचारबंदी ही सकाळी 8-7 वाजता संपलेली असली तरी 7 नंतर तुम्ही काहीही करायला मोकळा असा त्याचा अर्थ नाही. हे लोकांना खरं कळणं गरजेचं आहे. मात्र तेच कुठेतरी कळताना दिसत नाहीये. त्यामुळे तिकडची जी गर्दी आहे ती आणखीन आता थोड्या वेळाने सुद्धा वाढू शकते. त्यामुळे पोलीस तिथे आहेत, त्यांच्याशी आपण काही बोलू शकतो का? कारण तिथे कारवाई करत नाहीयेत असं तुम्ही म्हणालात. नाही, ह्या पोलिसांशी आपण बोलण्याचा प्रयत्न केला. पुढे आपण पोलिसांशी बोलूयात. कॅमेरामॅनला विनंती करेल की त्यांनी पुढे यावं. पोलिसांचं म्हणणं आहे की इथला संघर्ष सगळा टाळावा म्हणून आम्ही या सगळ्या गोष्टींवर काही कारवाई करत नाहीये. आपण त्यांना विचारत, साहेब, प्रश्न विचारला होता की इथं फिजिकल डिस्टन्सिंगचं पालन होत नाही, मग कारवाई का केली जात नाही? कोण साहेब? साहेब, प्रश्न विचारला होता की कारवाई का नाही केली जाते, तर फिजिकल डिस्टन्सिंग पालन केली जात नाही. काय करणार त्याचं? कारवाई नियमानुसार कारवाई होणार त्याच्यावर. पण आत्ता थांबवलं जात नाही म्हणून हा प्रश्न आम्ही आपण बघतो की पोलीस देखील फारसं काही बोलायला उत्सुक नाही आहेत. मगाशी देखील आपण त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. त्यांचं म्हणणं की आम्ही याच्यात सगळ्या कारवाई करू, पण गेल्या अनेक वेळापासून आम्ही बघतोय की पोलीस कारवाई करत नाहीत आणि स्थानिक आम्हाला म्हणतात की कॅमेरा बंद करा, ह्या सगळ्या गोष्टी दाखवू नका. खरंच गरज आहे या सगळ्यांवर कारवाई करण्याची, कारण राज्य सरकार काही उपाययोजना करत असलेले प्रयत्न करतो. आपण बघतो की पोलीस आता ॲक्शनमध्ये आलेले आहेत आणि ह्या सगळ्या लोकांना थांबवण्याचा प्रयत्न हा पोलिसांतर्फे केला जातोय. पोलिसांनी खरं तर आधीच करणं अपेक्षित होतं, पण आपला जेव्हा कॅमेरा आला त्यानंतर पोलिसांनी आता ह्या गोष्टीवर ॲक्शन घ्यायला सुरुवात केलेली आहे. हे सगळे कोरोनाचे नियम धाब्यावर बसवून फिजिकल डिस्टन्सिंगचं कुठलंही पालन न करता या ठिकाणी होळी साजरी केली जात होती, धुलीवंदन साजरं केलं जात होतं. आता मात्र आपल्या कॅमेरानंतर आपण बघतोय पोलिसांना आपण विचारणा केली की तुम्ही कारवाई का करत नाहीये, तेव्हा ते म्हणाले आम्ही नियमानुसार कारवाई करू आणि आता ही कारवाई होताना आपल्याला पाहायला मिळते. श्वेता. बिलकुल विवेक. आणि पोलिसांनी सुद्धा आता त्यामध्ये हस्तक्षेप करायला सुरुवात केली आहे. आधी पोलीस सुद्धा बाजूला थांबलेले होते, तिथे मोठमोठ्या आवाजात गाणी सुरू होती आणि आता गर्दी सुद्धा जमलेली आहे धुलीवंदन किंवा रंग खेळण्यासाठी. मात्र आता पोलीस तिथे गेल्यानंतर मला वाटतं ही गाणी सुद्धा बंद झाली आहेत. त्यामुळे आता पोलीस त्यांना काय सूचना देतात, ज्यावेळेला आमच्या प्रतिनिधीनं पोलिसांना विचारण्याचा प्रयत्न केला की तुम्ही कारवाई का करत नाही, त्यावेळेला पोलीस म्हणाले की आम्ही सूचना देणार आहोत, त्यानुसार आता
या माहीम कोळीवाड्यामध्ये जी काही होळी धुलीवंदनाचा सण साजरा केला जातोय, सण साजरा करावा मात्र नियम पाळून असं सांगण्यात येत आहे। त्यामुळे मोठी गर्दी करून चालणार नाही हे त्या रहिवाशांना समजणं आवश्यक आहे आणि त्यामुळे पोलीस त्या संदर्भातल्या सूचना देण्यासाठी गेलेत। आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी तिथे आहेतच। विवेक, आपण दृश्य पाहतोय आपल्या डोळ्यासमोर, आता पोलीस सूचना देण्यासाठी गेलेले आहेत, काय बोलणं चाललंय? नाही, इथले जे स्थानिक रहिवासी आहेत ते सांगतात की आपण सगळे नियम पाळतोय, सरकारने सगळे नियम जे दिलेले आहेत त्याचं पालन करतोय। मात्र आपण दृश्यामध्ये खूप स्पष्टपणे पाहू शकत होतो की असं कुठलंही पालन होत नव्हतं। आपण पोलिसांना देखील विचारणा केली की तुम्ही ॲक्शन का घेत नाहीत। आपण जेव्हा प्रश्न विचारला त्यानंतर ते पोलीस गेले आणि ते ह्या इथं ज्या पद्धतीने सेलिब्रेशन सगळं सुरू आहे ते करू नये हे सांगण्यात येत आहे। स्थानिकांना सूचना देण्यात येत आहे की त्यांनी अशा पद्धतीने हे धुलीवंदन करू नये, कारण हे नियम त्यांच्यासाठीच आहेत, त्यांच्या आरोग्यासाठी आहेत। कोरोनाचा संसर्ग जर वाढला तर पुन्हा एकदा सगळे निर्बंध येणारे, हा सगळा जो परिसर आहे तो कष्टकऱ्यांचा परिसर आहे, ज्यांचं हातावर पोट आहे अशा लोकांचा परिसर आहे। तर कोरोनाचे निर्बंध आले, लॉकडाऊन झाले, रिस्ट्रिक्शन्स आले तर याच लोकांना शेवटी त्या गोष्टीचा त्रास होणार आहे हे आपण त्यांना पुन्हा वारंवार सांगतोय। त्यांचं म्हणणं की आम्ही या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देतोय, पण तसं होताना दिसत नव्हतं। शेवटी आपण जेव्हा पोलिसांना विनंती केली आणि विचारणा केली की या गोष्टींवर निर्बंध काय येत नाहीत, तेव्हा शेवटी त्यांनी आता काही जाऊन स्थानिकांशी बोलतात आणि आपण अशी अपेक्षा करूयात की आता तरी किमान इथं गर्दी होणार नाही आणि कोरोनाचा संसर्ग होण्याची जी भीती वाटते ती कमी झाली पाहिजे। जर लोक दूर झाले, फिजिकल डिस्टन्सिंग पाळलं जर ते होईल। लोकांची अशी एक आर्ग्युमेंट होतं लोकांचं इथल्या की जमावबंदीचा आम्ही आदेश पाळतोय, रात्री 8 ते सकाळी 7 पर्यंत आम्ही काही नाही केलं, सरकारचे नियम आम्ही पाळतो आहोत आणि त्याच्यानंतर आम्ही इथं सेलिब्रेशन करतो आहोत। पण हे देखील त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने कोरोना ज्या पद्धतीने राज्यात वाढतो आहे, काल जवळपास 7,000 लोक कोरोनाग्रस्त झाले मुंबईमध्ये, राज्यात 40,000 पेक्षा जास्त झाले। ही भयावह परिस्थिती आहे। सेलिब्रेशन केलं पाहिजे, आनंद वाटला पाहिजे, ही सगळी गोष्ट खरी आहे, पण आत्ताच्या परिस्थितीमध्ये हे करणं योग्य नाहीये। हेच पुन्हा पुन्हा आपण या निमित्तानं आपल्या प्रेक्षकांना सांगूया। अगदी बरोबर विवेक, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी। आपण वेगवेगळ्या ठिकाणच्या परिस्थितीचा आढावा घेणार आहोतच आजच्या धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर। पुण्यातली देखील परिस्थिती पाहूयात एका अगदी छोट्याशा ब्रेक नंतर। पाहत राहा न्यूज 18 लोकमत। ब्रेक नंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत। आज धुलीवंदन आहे आणि त्या पार्श्वभूमीवर नियम पाळून होळी साजरी करण्याचे आदेश किंवा तसे निर्देश सूचना देण्यात आलेल्या आहेत। मात्र पुणे जिल्ह्यामध्ये कोरोनानं पुन्हा एकदा डोकं वर काढलेलं आहे। पुणे जिल्ह्यामध्ये तर 24 तासात काल तब्बल 8,292 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे, तर 42 रुग्णांचा मृत्यू झालाय। सतत वाढणाऱ्या कोरोनाबाधितांमुळे पुण्यामध्ये बेड्सची संख्या सुद्धा आता अपुरी पडू लागली आहे, कारण मुंबई पुण्यामध्ये रुग्णांची संख्या ही झपाट्यानं दिवसेंदिवस फक्त वाढतच चालली आहे, कमी घेण्याचं काही नाव नाही आणि पुण्यामध्ये आता बेड्स सुद्धा कमी पडू लागलेले आहेत। थेट जाऊयात, वैभव सोनावणे आमचे प्रतिनिधी पुण्यातून आपल्या सोबत आहेत। वैभव, एका दिवसाला जर 8,000 रुग्ण पुण्यामध्ये वाढत असतील तर तितकीच आरोग्य यंत्रणा सुद्धा सज्ज हवी, ती तितकी सज्ज आहे का? गेल्या 2 दिवसामध्ये जिल्ह्याचा आकडा हा 7,000 8,000च्या पार जातोय। शहरामध्ये काल आतापर्यंतची म्हणजे अगदी कोरोना आल्यापासूनची सर्वाधिक आकडेवारी जी आहे ती काल पाहायला मिळाली। जवळपास 4,500 रुग्ण जे आहेत ते वाढलेले होते। एकीकडं बेड्स कमी पडत असल्याच्या तक्रारी ज्या आहेत त्या येत आहेत। बेड मॅनेजमेंट असेल, कंट्रोल रूम जे महापालिकेनं ती सुरू केलेली आहे, नंबर्स जे आहेत ते देण्यात आलेले आहेत बेड मॅनेजमेंटसाठीचे, मात्र तरीसुद्धा बेड मिळत नसल्याच्या तक्रारी ज्या आहेत त्या पाहायला मिळत आहेत। जम्बो हॉस्पिटल सुरू झाल्यानंतर आता जम्बो हॉस्पिटलही रुग्णांनी ओसंडून वाहत आहे, तिथं रुग्ण ठेवायला जागा नाही आहे, त्यामुळे नव्याने पुन्हा बेड्सची संख्या जी आहे ती आणखी वाढवली जाईल असं प्रशासनाकडून सांगण्यात येते। मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवरती सर्वसामान्य नागरिक जे आहेत त्यांना जे आवाहन करण्यात आलेलं होतं त्याचा काही अंशी परिणाम हा पाहायला मिळतो। आम्ही पुण्याच्या मंडईमध्ये आहोत, अत्यंत तुरळक अशा स्वरूपाची गर्दी आहे। वास्तविक आज धुळवडीची सुट्टी असल्यामुळं संख्या जी आहे रस्त्यावर नागरिकांची ती मुळात कमी आहे। इतर शहरांमध्ये जसं धुळवड मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते त्याऐवजी पुण्यात रंगपंचमी जी आहे ती मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते, त्यामुळे इतर शहरांमध्ये जसा उच्छाद असतो धुळवडीच्या दिवशी तशी परिस्थिती रंगपंचमीच्या दिवशी पुण्यामध्ये असते। आज तसं काही फारसं रस्त्यावर दिसत नाही। काल होळी झाल्यानंतरही अगदी तुरळक स्वरूपामध्ये धुळवड जी आहे ती शहरात साजरी केली जाते। मात्र प्रशासनानं बऱ्यापैकी अंकुश ठेवल्यामुळे कालही रस्त्यावरती होळी साजरी करण्याचं प्रमाण जे आहे ते अत्यंत कमी होतं। फार मोठ्या प्रमाणावरती होळी जी आहे
ती बाहेर काल साजरी झाली नाही. लोकांनी आपापल्या आवारामध्ये अंगणामध्ये होळी जी आहे ती पेटवून होळी साजरी केली. फारशी गर्दी जी आहे ती रस्त्यावर पाहायला मिळाली नाही. बाजारातही आजची तीच परिस्थिती आहे. सकाळी फार गर्दी जी आहे ती अजिबात दिसत नाही. अन्यथा यावेळेस मंडईमध्ये मोठ्या प्रमाणावरती गर्दी जी आहे पुणेकरांची ती पाहायला मिळत असते. तशी परिस्थिती जी आहे ती आज फारशी दिसत नाही आहे. तरीसुद्धा आकडे जे आहेत ते आकडे नियंत्रणामध्ये आणणं हे अशक्य होतं आहे प्रशासनाला. याचं कारण इतर सगळे व्यवहार सुरळीत आहेत. रात्रीचा नाईट कर्फ्यू जो आहे त्याचा परिणाम पाहायला मिळतो आहे. लोक फारसे रस्त्यावरती येत नाही आहे. मात्र तरीसुद्धा आकडे जे आहेत रोजचे दैनंदिन व्यवहार हे सुरू असल्यामुळं अपेक्षा होती. काल मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला आदेश दिल्याच्या बातम्या फिरत होत्या. लॉकडाऊन होऊ शकतं असं सांगितलं जात होतं. त्याच्यामुळे एक मोठी प्रोटेस्ट लॉकडाऊनच्या विरोधामध्ये तयार होतेच आहे. पण त्याबरोबर नागरिकसुद्धा संभ्रमामध्ये नेमकं लॉकडाऊन लागेल किंवा लागणार नाही. ज्यांची अत्यंत गरीब अवस्था आहे किंवा रोजंदारीवर जे जगतात, रोज पैसे कमवून ज्यांचे संसार चालतात अशा लोकांची मात्र पाचावर धारण बसले. याचं कारण लॉकडाऊन झालं की सगळ्यात पहिला अत्यंत जबरदस्त फटका त्यांना बसतो. रोजच्या त्यांच्या रोजंदारीचा प्रश्न निर्माण होतो आणि पर्यायानं घरामध्ये आणायचं काय, करायचं काय आणि खायचं काय अशी परिस्थिती जी आहे ती पाहायला मिळत असते. त्यामुळे या सगळ्या एकूण परिस्थितीचा अंदाज जो आहे तो लोक घेताना दिसत आहेत. गर्दी जी आहे ती फारशी होत नाही आहे. मात्र रोजचे व्यवहार जे आहेत ते सुरू असल्यामुळे संपर्क जो आहे लोकांचा एकमेकांशी तो कमी होत नाही आहे. पब्लिक ट्रान्सपोर्ट सुरू आहेत त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती गर्दी जी आहे ती पाहायला मिळते. त्यामुळे काही ठराविक ठिकाणं जी आहेत गर्दीची तिथे अपरिहार्यता म्हणून गर्दी होताना पाहायला मिळते. मात्र जिथं टाळता येणं शक्य आहे तिथं अनेक जण हे सुज्ञपणे, अनेक पुणेकर हे सुज्ञपणे गर्दी करण्याचं टाळत आहेत असं तुर्तास तरी दिसतंय. मंडईमधली परिस्थिती जी आहे ती तरी तशीच आहे. धुळवड जी आहे ती पुण्यातल्या फर्ग्युसन रस्त्याच्या भागामध्ये साजरी केली जाते. कारण संपूर्ण देशभरातनं विद्यार्थी जे आहेत ते त्या ठिकाणी शिकायला आलेले असतात. त्यामुळे या परिस्थितीत सगळी धुळवड जी आहे ती फर्ग्युसन रस्त्याला साजरी केली जाणार नाही याची काळजी, खबरदारी जी आहे ती पोलिसांनी घेतलेली आहे. त्या ठिकाणी फार गर्दी होणार नाही म्हणून सूचना ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या होत्या आणि बंदोबस्तही डिप्लॉय करण्यात आलेला होता. बिलकुल वैभव, खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी. तर पुण्यामध्ये तसा रस्त्यांवरती शुकशुकाट थोड्या प्रमाणात दिसतोय कारण पुणेकरांचा प्रतिसाद मिळतोय आणि नियम आता धुलीवंदनमध्ये पाळले जातात का हे बघावं लागेल. आता दुसरीकडे रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यामध्ये धुक्याची चादर पसरल्याचं आज चित्र आहे. मात्र या ठिकाणी दिवसा 40°C इतकं तापमान आहे तर रात्री मात्र मोठ्या प्रमाणात धुकं असं सध्या वातावरण निर्माण झालंय. या नैसर्गिक बदलाचा सामना इथल्या नागरिकांना करावा लागतोय. रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांना गेले 4 दिवस उष्माघाताचा त्रास सहन करावा लागला आणि जिल्ह्यामध्ये दिवसा कडक ऊन आणि रात्री उकाडा अशी परिस्थिती निर्माण झाली असतानाच रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यामध्ये आज पहाटेच्या सुमारास प्रचंड धुकं पाहायला मिळालं. आणि बातमीसोबतच वेळ झाली आहे या बुलेटिनमध्ये इथेच थांबायची. मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.